नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराणा प्रताप स्पर्धा परीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी निकाळजे मॅडम, मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. जी माहिती तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने आणि स्पर्धा परीक्षा असो, आयोगाची पेपर असो, यामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891ला झाला. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956ला झाला. वडील रामजी सकपाळ लष्करात सुभेदार मेजर होते. आई भीमाबाई, पत्नी रमाबाई. मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडा जवळ असलेले आंबावडे हे गाव. जन्मगाव महू, इंदोर जिल्हा. बाबांची आत्या मीराबाई. रामजी सकपाळ प्रथम साधे सैनिक होते, नंतर लष्करी शाळेत मुख्याध्यापक झाले आणि सुभेदार मेजर झाले. त्यांचे रामायण, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथाचे वाचन झाले. त्यांचा ग्रंथांचा अभ्यास चांगला होता. ते नाथपंथी होते. बाबा 6 वर्षाचे असताना त्यांची आई भीमाबाई मरण पावल्या. बाबांचे पालन पोषण रामजी व त्यांची बहीण मीराबाई यांनी केले. 1900 सातारा येथे सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. 1908 माध्यमिक उच्च शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. 1913 पार्शियन व इंग्रजी विषय घेऊन BA झाले. बडोदे संस्थानाची शिष्यवृत्ती मिळवली. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. 1915 कोलंबिया विद्यापीठातून MA परीक्षा उत्तीर्ण झाले. 1916 PhD साठी प्रबंध लिहिला. विषय द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया आणि दुसरं हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. 1917 कोलंबिया विद्यापीठाने PhD पदवी दिली. भारतात परत आल्यानंतर बडोदे संस्थानाची नोकरी धरली, परंतु थोड्याच दिवसात नोकरीचा राजीनामा दिला. 1918 मुंबई सिडनेहम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी. साऊथ बॅरो कमिटीसमोर साक्ष. अस्पृश्यांना प्रांतातील कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व असावे असा विचार सर्वप्रथम मांडला. 1920 30 जानेवारी 1920 मूकनायक पाक्षिक काढले. कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची माणगाव येथे परिषद घेतली व अस्पृश्यांच्या सहभोजनाचे कार्यक्रम घडवून आणले. मे 1920 नागपूर येथे शाहूंच्या अध्यक्षतेखाली एक अखिल भारतीय परिषद त्यांनी बोलवली व त्यात महर्षी शिंदेच्या डिफ्रेश क्लास मिशनच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. 1920 ते 23 लंडन DSc बार ॲक्ट लॉ दुर्लभ पदवी संपादन केली. 1923 यावेळी त्यांचे स्नेही नवल भथेना व शाहू यांनी मदत केली. 1924 बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. ब्रीदवाक्य शिकवा, चेतवा व संघटित करा. 1926 सातारा जिल्ह्यात रहिमतपूरमध्ये महार परिषदेत गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला. त्यानंतर 1927 रायगड जिल्ह्यातील महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृती जाळली. 1928 सायमन कमिशन समोर साक्ष नोंदवली. 1930 नाशिक काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले. अस्पृश्यांची स्वतंत्र मतदारसंघांची मागणी पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांच्याकडून मान्य करून आले. बाबा तिन्ही परिषदांना उपस्थित होते. 1932 पुणे करार. 24 सप्टेंबर गांधी आंबेडकर येरवडा तुरुंग पुणे. 1935 रमाबाईचा मृत्यू झाला. 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्यात आली. 1939 संघराज्य पद्धतीला विरोध केला. दारूबंदीच्या धोरणावर टीका. 1942 ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन नावाचा राष्ट्रीय पक्ष स्थापन केला.
1942 मजूर मंत्री म्हणून कार्यकारी मंडळात होते. 1945 पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन. 1946 मुंबई सिद्धार्थ महाविद्यालय. डिसेंबरमध्ये घटना समितीत पहिले भाषण केले. 1947 कायदा मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात नेमणूक. 1948 डॉक्टर शारदा कबीर ह्या सारस्वत महिलेशी विवाह. 15 एप्रिल रमाबाईच्या मृत्यूनंतर 13 वर्षांनी नोव्हेंबरमध्ये घटनेचा मसुदा तयार करून घटना समितीत सादर केला. तर 1950 औरंगाबाद मिलिंद महाविद्यालय. डिसेंबरमध्ये जागतिक बौद्ध परिषद कोलंबो येथे उपस्थित. 1951 भारतीय बौद्ध जनसंघ स्थापन. 1954 डिसेंबर रंगून जागतिक बौद्ध परिषदेस हजर. 1955 भारतीय बौद्ध महासभा स्थापन. 1956 नोव्हेंबर काठमांडू जागतिक बौद्ध परिषदेस हजर. ऑक्टोबर 1956 1936 साली धर्मांतराची घोषणा केली होती. 20 वर्षानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूर या ठिकाणी धर्मांतर केले. बरोबर 5 लाख अनुयायीही होते. बाबांना बौद्ध धर्माची दीक्षा चंद्रमणी महास्थिर यांनी दिली. संविधानातील 11वा अनुच्छेद हा त्यांचा विजय आहे. अस्पृश्यता नामशेष करणारा अनुच्छेद. हिंदू कोड बिल ह्या त्यांचा शेवटचा प्रयत्न होता. 1927 साली समाज समता संघ स्थापन झाला. 1927 समता वृत्तपत्र चालवले. एप्रिल 1927 बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू केले. 1930 डिसेंबर जनता साप्ताहिक सुरू केले. 1991 भारत रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. लेखन संपदा त्यामध्ये नंबर 1 कास्ट्स इन इंडिया 1924. थॉट्स ऑन पाकिस्तान 1940. हू वेअर द शूद्रा 1946. बुद्ध अँड हिज धर्म 1957. रिडल्स इन हिंदुइझम 1957. द अनटचेबल 1948. नंबर 7 रानडे गांधी अँड जिना 1943. नंबर 8 ॲनिहिलेशन ऑफ कास्ट 1937. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी खूप सारी माहिती घेतलेली आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे. परत भेटूया अशाच आपण एखाद्या समाजसुधारकाविषयी जाणून घेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.